मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील, लातूर जिल्ह्यामध्ये एका तरुणाने आत्महत्या केली होती. ओबीसी कुटुंबातला तो होता. त्याचं सांत्वन करण्यासाठी आज छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जात असल्याची माहिती आहे. भुजबळ त्यांचं सांत्वन करायला नाही. आता ते आत्महत्या कशासाठी झाली, काय झाली मला माहीत नाही. ज्याच्यात माहीत नाही त्याच्यात बोलू नये. परंतु गरिबाच्या लेकरांनी आत्महत्या करायला नाही पाहिजे, कारण आपलं कुटुंब उघड्यावर पडतं. राजकारणी लोकांचं काय असतं, येणं, भेट देणं आणि माघारी जाणं, असे अनेक खिस्से या महाराष्ट्रात झालेले. त्यामुळे गरिबाच्या लेकरांनी आत्महत्या करू नये. मी मराठा समाजाच्या लेकरांनाही तेच हमेशा सांगतो, आत्महत्या नाही करायची कधी. आपलं जीवन संपवायचं नाही, आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं. तसंच ओबीसी बांधवाच्या लेकरांनीसुद्धा आत्महत्या करायची नाही. हे राजकारणी लोक विचित्र असतात. हे गरिबाचे लेकरं त्या पद्धतीनं त्या रूपाला आणतात आत्महत्येच्या आणि राजकीय स्वार्थ साधून घेत असतात. म्हणून गरिबाच्या लेकरांनी आत्महत्या करू नये. ती दुःखद घटना आहे. त्या कुटुंबाच्या दुःखासोबत आम्ही कायम आहेत. यामध्ये भुजबळ काही राजकारण करतील आता ते सांत्वन करायला? त्याला दुसरं काही आलेलंच नाही आहे. राजकारणाच्या पलीकडं त्या माणसाला काही आलेलंच नाही. पण गरिबाच्या लेकरांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. गरीब मराठा, गरीब ओबीसी हे आपलं कुटुंब उघड्यावर पडतं, कोणी आत्महत्या करू नये. भुजबळांनी मराठा समाजातल्या लोकप्रतिनिधींना एक सवाल विचारलेला आहे. कदाचित तो तुम्ही सुद्धा ऐकला असेल की EWSमध्ये 10%, ACBCमध्ये 10% दिलेलं आरक्षण हे तुम्हाला नको आहे का? त्यामुळं सुशिक्षित लोकांनीच उत्तर याचं आम्हाला द्यावं, अशिक्षित लोकांनी उत्तर देऊ नये. म्हणजे अशिक्षित म्हणजे एक प्रकारे तो नाव न घेता अप्रत्यक्ष तुम्हाला टोला लगावला. नाही, मी अशिक्षित असो किंवा शिक्षित असो, तुला तर रडकुंडीला आणलं ना. तुझं जे पण होतं मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं, त्याच्यावर तर मी पाणी फिरलं. मराठ्यांना तर मी आरक्षण मिळून दिलं. मराठवाडा गेला आणि पश्चिम महाराष्ट्र पण आरक्षणात गेला. आम्ही दोन्ही विभागाचे मराठा बांधव एकमेकाला कडाडून आणि कट्टर साथ देणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले मराठी, आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले मराठी एकमेकाच्या सुखादुःखात ताकदीनं धावून जाणार आहे. मनभेद, मतभेद, विभागाचं भेद हे ठेवणार नाहीत आम्ही. तो पश्चिम महाराष्ट्रानं हा मराठवाडा आहे, मदतीला जायचं नाही, ही भेद आम्ही पोरांनी आता ठेवलेला नाही. आम्ही ताकदीने एकमेकाच्या मदतीला जाणार आहे. तुम्हाला दसरा मेळाव्याला दिसेन आता पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा किती तुटून एकजूट नारायणगडावर दाखवतो आहे 2 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी. आणि विदर्भ, खानदेश आणि कोकण हे तर बिचारे आरक्षण असूनसुद्धा आमच्यासोबत आहेत, फुल ताकदीनं आमच्यासोबत आहेत. ह्यावेळेस बी महाराष्ट्रातला मराठा समाज पुन्हा एकवटणार आहे. दसऱ्याच्या दिवशी पुन्हा एकवटणार आहे. भुजबळांनी ही जी मागणी केलेली आहे त्यावरून मराठा समाजातील नेत्यांची कोंडी होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं. नाही, त्यात काय मराठ्यांच्या नेत्याची कोंडी आहे. मराठा समाजाच्या नेत्याला जर त्यांनी उत्तर मागितलं आहे तर बिनधास्त मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आमदार, खासदार, मंत्र्यांनी उत्तर द्यावं त्याला. तो जर म्हणतोय तुम्हाला ECBC पाहिजे का नाही पाहिजे हे स्पष्ट सांगा, का OBC पाहिजे. नेत्यांनी स्पष्ट सांगावं ECBC आम्हाला आरक्षण पाहिजे, पण ते दिलेलं 10% आरक्षण हे मराठा समाज मागास सिद्ध केलेलं आहे. ते 10% आम्हाला 50%च्या आत द्या. हे मराठ्यांच्या नेत्यानं जाहीर बोलावं. 50%च्या वर ECBCचं 10% आरक्षण नको आहे हे स्पष्ट त्याला उत्तर द्यावं. आणि 10% आरक्षण ECBCचं आम्हाला पाहिजेच हे पण ठासून सांगावं, पण ते 50%च्या आत पाहिजे हे सांगावं, मग पाहिजे म्हणा, नाही तर नाही पाहिजे. मराठा नेत्यांना तुम्ही तशी काही विनंती वगैरे करणार आहात? मला करायची काहीच गरज नाही. त्याची खुमखुमी आहे ना. मराठ्याच्या नेत्याने बोलावं आणि सुशिक्षितांना बोलावं असं म्हणणं आहे त्याचं. तर सुशिक्षित मराठा खासदार, आमदार, मंत्री, नेते यांना जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या नेत्यांनी छातीत ठोकून सांगावं, होय 10% आरक्षण आम्हाला पाहिजे ECBCचं, आम्ही मागास सिद्ध झालेले आहेत, पण ते 50%च्या आत पाहिजे. मागास सिद्ध झालेली जात ही 50% आरक्षणाच्या आत असती, बाहेर नाही. दे म्हणा 50%च्या आत पाहिजे आम्हाला, 50%च्या वर असेल तर नाही पाहिजे म्हणून सांगा. पण ते म्हणतात की समाज मागासलेला नाही, पुढारलेला आहे. नाही, मग आता सगळीकडून ती ढोलक वाजणार. इकडून असं बोलतं, तिकडून तसं बोलतंय. त्याच्या सगळ्याच प्रश्नाला उत्तर द्यायला काय गुत्त घेतलं का आमच्या मराठ्याच्या लोकांनी आणि नेत्यांनी?
त्याचा प्रश्न काय आहे, मराठ्यांना ECBCचं आरक्षण 10% पाहिजे का नाही पाहिजे, का OBCत पाहिजे? तर मराठ्यांच्या नेत्याने सरळ उत्तर देऊन टाका ना, ECBC आम्हाला पाहिजे, पण 50%च्या आत पाहिजे. ते दिलेलं 10% 50%च्या आत घाला, मग 10% पाहिजे आम्हाला. पण त्या 50%च्या वर गेलं की ते उडतंय, उद्या पोरांचं वाटोळं होणार आहे. 10% आरक्षण घेऊ, मग मागास सिद्ध झालं. कायदा काय सांगतो, मागासवर्ग आयोग काय सांगतो, जी जात मागास सिद्ध झाली तिला 50%च्या आत घ्या, असं कायदा सांगतो. मग नेत्यांनी सांगायचं 10% आरक्षण ECBCचं पाहिजे, पण 50%च्या आत OBC आरक्षणात घ्या. पण ते म्हणतात की याची जी उत्तर आहेत ती सुशिक्षित लोकांनी आम्हाला द्यावी, अशिक्षित कडून नको. म्हणजे तुम्हाला अशिक्षित म्हणतायत, ते नाव न घेता. अरे त्याला चांगलं माहिती आहे मी अशिक्षित आहे का सुशिक्षित आहे का काय. हां, त्याला फार मेटाकुटीला आणलं आहे, त्याला चांगला माहिती आहे. JR काढला आहे, त्याला आणखीन सुधारणा गई, पागल झालं आहे, त्याला गोळ्या खायची वेळ आली, आणखीन बधीर झालं आहे ते. पाटील, जो GR काढला हैदराबाद गॅझेटवरून, त्यावरती हायकोर्टात 3 याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावरती आता सुनावणी देखील पार पडणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी असे सांगितलं की आम्ही कोर्टात योग्य भूमिका. मी अशिक्षित असून जर असं करतो, इतका टेन्शनमध्ये येतो, इतका रडकुंडीला आणि मेटाकुटीला आला आहे, तर आमचे सुशिक्षित बोलल्यावर त्याचं काय होईल याचा विचार करा. म्हणून मराठ्यांना पुन्हा पुन्हा सांगतो, नेत्यांना त्याला उत्तर द्या. 10% ECBCचं आरक्षण पाहिजे म्हणा आम्हाला, पण 50%च्या आत OBC आरक्षणात पाहिजे, कारण आम्ही मागाससिद्ध झालेलो आहे. 50%च्या वर नाही, कारण ते उडणारच आहे, ते गेलं पोराचं वाटलं होणार आहे. हे उत्तर मराठ्यांच्या नेत्याने त्याला द्यावं, सगळ्यांनी. 100% द्यावं. 50%च्या आत दे म्हणा, आम्ही मागाससिद्ध झालेलो आहे. आणि राहिला तुमचा याचिकेचा प्रश्न, माननीय विखे साहेब आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. कोर्टात बाजू मांडणं, हायकोर्टात कॅव्हेट दाखल करणं, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करणं ही सरकारची जबाबदारी, आणि ते सरकारने करायला पाहिजे. सुप्रीम कोर्टापासून ते हायकोर्टापर्यंत आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची JR टिकवणं, आणि ते 100% लढणार त्याच्यात. आणि त्या JRला काहीही होत नाही. त्याच्यात उदय सामंत साहेब आहेत, शंभूराज देसाई साहेब आहेत, त्याच्यात प्रताप सरनाईक साहेब आहेत, त्याच्यात कोकाटे साहेब आहेत, त्याच्यात अजितदादा पवारांच्या गटांचे आहेत, शिंदे साहेबाच्या गटाचे आहेत, त्याच्यात शिवेंद्रराजे भोसले साहेब येतं, त्या याच्यामध्येच भरपूर आहेत ना त्यांच्याशी. आणि जबाबदारी मराठवाड्याची, पश्चिम महाराष्ट्राची, JRची जबाबदारी विखे साहेबांना उचललेली. विखे साहेबाच्या पाठीशी मराठा समाज आहे ना. काय कोणाचं मागं पुढं वर त्यांच्यावर जर कोणी दबाव आणत असेल, विखे पाटील साहेबांवर तो मराठा खंबीर आहे ना त्यांच्या पाठीशी. त्यांनी काय हपकायचं गरज नाही, त्यांनी निर्भीडपणानं लढायचं. विखे पाटील साहेबांनी ते बी निर्भीडपणानं. समाज आहे ना, तुमच्यावर कोणी दबाव आणत असेल, एवढा मोठा समाज आहे ना, 7 कोटी मराठी आहेत. जो आमच्या समाजाचं कल्याण करील त्या नेत्याच्या पाठीमागं माझा समाज उभा राहणार. जो कल्याण करत नाही त्याच्या मागं उभा राहून काय करणार. त्यामुळं ते जर समाजासाठी झटायला लागलेत, फडणवीस साहेब झटायला लागलेत, एकनाथ शिंदे साहेब झटायला लागलेत, आता विशेष करून विखे पाटील साहेब मराठा समाजासाठी झटायला लागलेत, तर समाजाचं कर्तव्य आहे ना, जो आमच्या लेकराबाळासाठी झटल, जो आरक्षणाच्या JRसाठी लढत, त्याच्या पाठीशी उभा राहणं. आम्ही आहेत ना समाज खंबीर विखे साहेबांच्या पाठीमागं. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की मनोज जरांगे पाटलांकडे कोणताही अजेंडा नाही आहे, ते प्रस्थापित मराठ्यांसाठी काम करत आहेत, गरिबांसाठी नाही. नाही, ते थेट म्हणून द्या, नाही ते लेट म्हणून द्या. त्यांना एकच सांगितलेलं आहे आम्ही आमच्या वतीनं, आपण तो माणूस हुशार आहे, आपण त्या माणसाला मानतो. आजच शब्द बोलत नाही आणि बळच गुळमुळीत बोलत नसतो मी कोणालाच. मला जे बोलायचं मी धडाधड बोलत असतो. वंशज आहेत, तो माणूस चांगला आहे आणि लय जातीवाद मानणारा नाही आहे तो माणूस. त्याच्यामुळं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहेत आणि त्यांनी एखादा सल्ला दिला किंवा एखादी माहिती दिली तर आपण ऐकायला पाहिजे, या मताचा आम्ही आहे. छत्रपतींच्या वंशजाच्या घराण्याने एखादी माहिती दिली ती आपण ऐकायला पाहिजे, या मताचा आम्ही आहे. कारण दोघांनाही, छत्रपतींचे वंशज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांना सारखंच तोलतो आम्ही त्यांचा कायम आदर करतो. फक्त आमचं एकच म्हणणं आहे त्यांच्याकडं की तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत, तुमच्याकडून एका जातीकडून ओढण्यात येऊ नये एवढीच आमची अपेक्षा. तुम्हाला त्या चष्म्यातून कोणी बघू नये की तुम्ही एक बाजू घेऊन वाढता. कारण तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत, तुम्हाला सगळ्या जाती सारखा धरण्याचा अधिकार आहे.
फक्त एका जातीकडून ओढू नये, लोकांना असं वाटू नये की तुम्ही एका जातीकडून ओढता आणि दुसऱ्या जातीकडून ओढत नाहीत. हा तुमच्या जागेवर दुसरा कोणी असता तर ठीक होतं, पण तुमच्या संविधान लिहिणाऱ्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना न्याय सारखा दिला आणि त्यांचे तुम्ही थेट वंशज आहेत, थेट वंशज आहेत. त्याच्यामुळं तुमच्याकडून ह्या गोरगरीब जनतेला एका जातीकडून ओढता तुम्ही दुसऱ्या जातीकडून ओढत नाहीत, ही अपेक्षा नाही आहे. फक्त तेवढीच आमची अपेक्षा आहे की तुम्ही एका जातीकडून बोलू नये, सगळ्यांना सारखं धरावं, बस. याच्यापेक्षा त्यांच्याकडे आमची कोणती अपेक्षा नाही आहे. अगदी एक शेवटचा प्रश्न आहे, सरसगट आरक्षण शक्य नाही आणि तो जो GR आहे तो कोर्टात टिकणार नाही, असं ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणतात. जाऊ द्या, पुढं घ्या. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. छगन भुजबळांपासून तर वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. कॅमेरा पर्सन अमित ताडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंकुश नगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.